हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात? मजेत ना? तर अशाच मजेत राहा आणि माझे छान छान व्हिडिओ पाहत राहा. तर आज आपल्याला बनवायच्या चपात्या. चपात्या आपण दररोजच बनवतो. पण चपात्या बनवायचे प्रकार माहिती आहेत का? कशा प्रकारे चपात्या बनवायच्या? तर आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने चपाती बनवता येते, लाटता येते. तर आता हा पहा, हा पहिला प्रकार. या अशा पद्धतीने उंडा करून घ्यायचा आणि चपाती थोडीशी लाटून घ्यायची. ही अशा पद्धतीने चपाती लाटल्यानंतर याला आतमधून पुडी बनवण्यासाठी तेल लावायचं आणि थोडंसं पीठ सोडायचं. परत अशा पद्धतीने थोडंसं वरतून तेल लावायचं आणि अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं. ज्यांना चपाती येत नाही ना, त्या सुद्धा अशा पद्धतीने खूप सुंदर चपात्या करू शकतात. आणि चपाती इतकी छान फुलते ना, तुम्ही बघाच. आता बघा ही चपाती कशी फुलणार आहे. तर हे पहा, एकदा लाटायला सुरुवात केली, उचलायचीच नाही तिला, अशीच लाटून घ्यायची. ही झाली आपली एक पद्धतीने चपाती तयार. आणि अशा पद्धतीने आपल्याला भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने चपात्या तयार करता येतील. पीठ मळताना थोडंसं सैलसर मळायचं, म्हणजे चपाती एकदम मऊ आणि छान फुलते. आणि 2 दिवस एकदम मऊसूत चपाती राहते, कडक सुद्धा होत नाही. तर मग अशा पद्धतीने चपाती लाटून पहा. तुम्ही कशा कशा पद्धतीने चपाती लाटता मला कमेंटमध्ये सांगा. तर हे पहा, चपाती कशी टम्म फुगली. आता तुम्हाला कढईमुळे दिसत नसेल. तर हे पहा, ही चपाती कशी टम्म फुलते. बंद कर ना मध्ये. हे पहा, किती छान चपाती फुलली. पाहिलं ना, टम्म आणि एकदम सुंदर चपाती फुलली. तर ही झाली आपली चपाती बनवण्याची एक पद्धत. अशा पद्धतीने आपल्याला ज्या ज्या आकाराच्या छोट्या मोठ्या चपात्या बनवायच्या त्या पद्धतीने चपाती बनवून घ्यायची. आता ही आपण पाहणार आहोत दुसरी पद्धत. तर हे पहा, असे 2 उंडे करून घ्यायचे. एक छोटा गोळा करायचा आणि एक मोठा गोळा करायचा. तर आणि मोठा गोळा थोडासा लाटून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने याला तेल लावायचं. जास्त मोठं पण नाही लाटायचं, छोटाच लाटायचा. याला तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर छोटा गोळा त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवून द्यायचा आणि आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे असं गोल करून घ्यायचं. त्यानंतर चपाती लाटून घ्यायची. तर ही पहा, अशा पद्धतीने चपाती लाटली. पण या चपातीला जास्त लेयर्स पडत नाही. आपण पहिल्याच सुरुवातीला चपाती जी लाटली ना, त्या चपातीला लेयर्स सुंदर पडतात. 3 ते 4 लेयर्स पडतात. या चपातीला फक्त 3 लेयर्स पडतात. तर हे पहा, अशा पद्धतीने माझी चपाती पूर्ण लाटून झालेली आहे. आणि चपाती आतमध्ये थोडीशी जाडसर असली तरी चालेल, पण कडेला एकदम पातळ आणि मस्त चपाती लाटायची. ते काय जुन्या लोकांची म्हण होती, आठवते का तुम्हाला? माहिती आहे का? काय म्हणतात ना, मुलगी पाहावी ओठात आणि चपाती पाहावी काठात. चपातीचे काठ जर नाजूक असतील ना, तर चपाती खूप सुंदर आणि छान लागते. तर मैत्रिणींना अशा पद्धतीने चपाती तुम्ही करून पहा. ज्यांनी चपाती केलेली नसेल ना, ते सुद्धा अशा पद्धतीने चपाती करू शकतात. नवीन शिकणारी मुलगी सुद्धा एकदम सुंदर आणि अशा पद्धतीने चपाती करू शकते. तर ही पहा, चपाती कशी फुलते. तिची इकडून वाफ जायला जागा सुटलेली आहे, त्यामुळं चपाती एवढी काही फुलली नाही. पण आता ही पहा, ही चपाती कशी फुलते. तर ही आहे 3 लेयर्सची चपाती. अजून एक प्रकार. आता पहा, हा उंडा अशा पद्धतीने लंब वर्तुळ आकारात लाटून घ्यायचा आणि त्याला आतमध्ये तेल लावायचं आणि वरून थोडंसं पीठ सोडायचं आणि असं मध्ये दाबून घ्यायचं. मध्ये दाबून घेतल्यानंतर बरोबर असं गोलवाटीप्रमाणे गोल तयार होतो. आणि अशा पद्धतीने हा उंडा चपाती लाटून घ्यायची. तर हा झाला आपला तिसरा प्रकार चपाती लाटण्याचा. अशा पद्धतीने आपण बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार चपाती लाटतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आणि अशा पद्धतीने चपाती करून पहा. तसे बघा मैत्रिणी, हा झाला चपाती. ही झाली माझी तिसऱ्या प्रकारात चपाती लाटून. तर आता आपण चपाती कशी लाटणार आहोत बघा. आता एका चपातीसाठी घेतलेल्या उंड्याचे आपल्याला 3 उंडे करून घ्यायचे आहेत. आता ही होणार
3 लेयर्सची चपाती आणि त्यांना असं थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे. एका चपातीसाठी आपण घेणार आहोत 3 उंडे. तर हे पहा, ही चपाती पण तशी फुलते. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे चपाती लाटू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही चपाती लाटू शकता. या चपातीला काही जास्त फुलण्याचं हे दिसलं नाही मला. तर पाहिलेच मैत्रिणींनो कशा पद्धतीने चपाती फुलली. तिसऱ्या पद्धतीची चपाती शेकणार आहोत. तर ही गोल वर्तुळाकार आपण बनवली होती. आता हे आपण छोटे छोटे पुरीसारखे उंडे करून घेतलेले, छोटे छोटे लाटून घ्यायचे थोडे थोडे आणि त्याला थोडंसं तेल लावायचं. तेल लावल्यानंतर थोडंसं पीठ टाकायचं. पीठ टाकल्यानंतर दुसरा उंडा असा हाताने त्या साईजचा करून घ्यायचा किंवा लाटून घ्यायचा हाताने नाही जमला तर. पण हे कसं जरा खेळण्यासारखं काम झालं त्यामुळं. आणि हे पहा, आता आपल्याला बनवायचे आहे 3 लेयर्सची चपाती. आपण ही झाली 3 लेयर्सची चपाती. पण जर आपल्याला जास्त लेयर्सची बनवायची असली तर आपण ते एका चपातीसाठी घेतलेला उंडा त्याचे आपण 4 उंडे बनवू शकतो, तेव्हा 4 लेयर्सची चपाती होईल. आणि 5 उंडे बनवू शकतो तेव्हा 5 लेयर्सची चपाती होईल. तर हे बघा, आणि हे असे एकत्र हे करून घ्यायचे आणि चपाती आपली नेहमीप्रमाणे लाटून घ्यायची. पहा ही चपाती कशी फुलते. हा झाला आपला चौथा प्रकार. तर अशा पद्धतीने आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण चपात्या लाटू शकतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. आणि असे छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलशी हमेशा कनेक्ट राहा. तर भेटूया पुन्हा असा एखादा नवीन व्हिडिओ घेऊन, काहीतरी नवीन बनवून. तोपर्यंत असे स्वस्त खा आणि मस्त राहा. तर बाय.